एकही आरोपी सुटता कामा नये, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा बीड पोलीस अधीक्षक आणि सीआयडीच्या अधिकाऱ्यांना फोन। आजवरच्या तपासाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा। कराडवर मकोका लावण्यासह वेगवेगळ्या मागण्यांसाठी मस्साजोगच्या ग्रामस्थांचा सरकारला अल्टिमेटम। मागण्या पूर्ण न झाल्यास सकाळी 10 वाजता सामूहिक आत्मदहनाचा इशारा। माझा सरकारवर पूर्णपणे विश्वास, मात्र विश्वासघात करू नका। आंदोलन मागे घेतल्यानंतर धनंजय देशमुखांची सूचक प्रतिक्रिया, तर तपासाची माहिती देण्याची वैभवी देशमुखांची मागणी। संतोष देशमुख हत्या प्रकरणामधल्या आरोपींना वाचवण्याचं सरकारचं षडयंत्र, मनोज जरांगेंचा गंभीर आरोप। आरोपी सुटला तर धनंजय मुंडेंची टोळी संपवू, जरांगेंचा इशारा। ठाकरे आणि पवारांना दगाबाजांची उपमा देणाऱ्या अमित शहांवरती हल्लाबोल। हा तर बाळासाहेब ठाकरेंचा अपमान, राऊतांचं टीकास्त्र, तर प्रसिद्धीसाठी शहांचं वक्तव्य, सुप्रिया सुळेंचा पलटवार। सोयाबीन खरेदीला किमान 15 दिवस मुदतवाढ द्या, मुख्यमंत्री फडणवीसांची केंद्रीय कृषी मंत्र्यांकडे मागणी। शिवराजसिंह चौहान यांच्याकडे मागणी। कांद्याच्या दरामध्ये 1000 रुपयांची घसरण, संतप्त कांदा उत्पादक संघटनेनं बंद पाडले होते लिलाव। कांद्यावरील 20% निर्यात शुल्क रद्द करण्याची मागणी। सिडकोच्या घरांच्या किमती कमी होणार, सिडकोचे अध्यक्ष मंत्री संजय शिरसाट यांचे एबीपी माझाशी बोलताना संकेत। एका कुटुंबामध्ये दोघांना घर घेण्याच्या विरोधातली अटही शिथिल होण्याची शक्यता। चायना मांजामुळे वेगवेगळ्या शहरांमध्ये अनेक जण जायबंदी, नागपूरमध्ये अवैध मांजावरती बुलडोजर। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते सोनमर्ग बोगद्याचं उद्घाटन। नॅशनल कॉन्फरन्सच्या ओमर अब्दुल्लांकडून मोदींवरती कौतुकाचा वर्षाव। काश्मीरचं हित नको असलेले कधीही यशस्वी होणार नसल्याचं वक्तव्य। महाकुंभ मेळ्यातल्या पहिल्या मुहूर्तावरती 1 कोटी भाविकांचं पवित्र स्नान। जिल्हा प्रशासनाची माहिती, उद्या साधू महंतांचं पहिलं शाही स्नान। सोलापूरचं ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेचा आजचा दुसरा दिवस। सिद्धेश्वर महाराजांच्या योगदंड आणि कुंभार कन्येचा प्रतिकात्मक विवाह सोहळा। शाकंभरी पौर्णिमेच्या निमित्ताने रुक्मिणी मातेला दही आणि दुधाचा अभिषेक। अकलूजचं ग्रामदैवत असलेल्या अकलाई देवीला सुद्धा 64 भाज्यांची सजावट, तर येवल्यासह हैदराबादमध्ये पतंग महोत्सवाचं आयोजन। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।